महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने कार्यकर्ता संवाद यात्रा अभियान आणि पुणे अधिवेशनानंतर महाराष्ट्राच्या 69 जिल्ह्यामध्ये जे आमचे संघटनात्मक जिल्हे आहे महाधिवेशन सुरू आहे आणि आजही वाशिममध्ये महाधिवेशन आहे। लगेचच 9-10-11 या तारखेला महाराष्ट्राच्या 750 मंडळ स्तरावर आमचे महाधिवेशन आहे। आम्ही कार्यकर्त्यांसोबत संवाद करतो आहे। केंद्र राज्य सरकारच्या संपूर्ण योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता भारतीय जनता पक्ष काम करते आहे आणि मला वाटतं की यातनं समाजाला न्याय मिळेल। आमदारांची काल एक बैठक केली होती विदर्भात काय नियोजन करतायत? नाही, विधानसभेच्या सदस्यांची बैठक काल देवेंद्रजी आणि मी घेतली। त्यामध्ये साधारणतः आपल्या त्या विधानसभामध्ये ज्या योजना शिंदे फडणवीस सरकार अजित पवार सरकारने महायुती सरकारने केल्या आहे त्या योजनाबद्दलचा आढावा काल घेतला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काय परिस्थिती आहे, शेतकऱ्याला आपण वीज बिल माफ केलं त्याची काय परिस्थिती आहे, एका महिलांना 3 सिलेंडर मोफत मिळणार आहे त्यांची काय परिस्थिती आहे। शेवटी आमदार म्हणजे योजना ज्या असतात त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे म्हणून बैठक होती। त्या बैठकीमध्ये केवळ आणि केवळ महाराष्ट्र सरकारच्या केंद्र सरकारच्या योजना समाजापर्यंत पोहोचवण्याची चर्चा झाली। काल प्रकाश आंबेडकरांनी वक्तव्य केलं, कशा प्रकारे बघता तुम्ही त्याकडे? नाही, प्रकाश आंबेडकरजी कुठल्या उद्दिष्टाने बोलले मला माहिती नाही। शेवटी राजकारणामध्ये मतं जे मिळतात ते व्हिजनवर मिळाले पाहिजे। जात पात धर्माच्या आधारावर मत हा मतदानाचा उपयोग होऊ नये, या जातीचा तो आहे त्या जातीचा तो आहे म्हणून मतदान होऊ नये। किमान व्हिजन असलं पाहिजे। मतदान घेतल्यानंतर त्या भागातल्या जनतेचे कामं केले पाहिजे। मला वाटतं प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे काही बोलले आहे, काही लोक राजकारणामध्ये काही त्यांची शिदोरी नाही आहे पण केवळ जात समोर करून मतं मागतात, जातीच्या आधारावर मतं मागतात। हे विकासाच्या दृष्टीनं या ठिकाणी मोठा अडचणी आहे। त्यामुळे जाती धर्माच्या नावाने मतं मागणे, माझी जात ही आहे म्हणून मला मत द्या, माझी जात ही आहे म्हणून मत द्या आणि त्यामध्ये मग 5 वर्ष समाजाचं नुकसान होतं। तर मला वाटतं प्रकाश आंबेडकरचा बोलण्याचा अर्थ असा असावा की जातीच्या नावाने जे मतं मागतात त्याबद्दलचं मला वाटतं त्यांचं काही बोलणं असावं। महायुतीच्या समित्या ज्या आहे वेगळ्या आपल्या नेमलेल्या आहे, वेगळ्यांना जबाबदारी दिलेली आहे। हां, महायुतीमध्ये आम्ही आता 6 लोकांची समिती केली आहे। विभागीय दौरे 3ही महाराष्ट्राचे नेते करणार आहे, शिंदे फडणवीस आणि अजितदादा। ते दौरे कसे असणार, त्याचं डिझाईन कसं असणार, जिल्हा लेवलला जाणार की विभागीय लेवलला जाणार याकरता एक समिती तयार केली आहे। अनिल देशमुख आज बोलले की कुठे त्या काळात परमवीर सिंग यांना अटक होती म्हणून परमवीर सिंगांनी फडणवीसांसोबत डील करून मला फसवलं। परमवीर सिंगांची नियुक्तीच अनिल देशमुखांनी केली। आता ते गृहमंत्री, ते पोलीस कमिशनर, या साऱ्या नियुक्त्या जेव्हा एक गृहमंत्री करतो आणि त्यांचाच पोलीस कमिशनर त्यांच्या विरुद्ध बयान देतो, मला हे काही कळत नाही। हे अनिल देशमुखांनाच विचारलं पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।